बातमी समृद्धी महामार्गाची. समृद्धी महामार्गावरच्या सुरस कथा काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत, कारण समृद्धी महामार्गावर चक्क देशी दारू विकली जात असल्याचा प्रकार काल एनडीटीव्ही मराठीनं समोर आणला होता. त्यावर अतिशीघ्र कारवाई होत दारूचं हे दुकान बंदही झालंय. आता याच समृद्धी महामार्गावरील आणखी काही धक्कादायक प्रकार समोर आले. त्यामुळे समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडतंय आपण पाहूयात. आधी दारू विक्री, आता खड्ड्यांचं साम्राज्य. एका पुलावर 16 खड्डे, पण 120च्या स्पीडचं बंधन. समृद्धी हायवेवर शेळ्या मेंढ्यांची चराई. टोल भरूनही प्रवाशांचा मृत्यूच्या छायेतच प्रवास. हे खड्डे पाहून तुम्हाला कदाचित वाटेल की आपण मुंबई गोवा महामार्गावर आलो आहोत, पण तसं अजिबात नाही बरं का मंडळी. कारण हा मार्ग आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. ज्या महामार्गावरून सुसाट वेगानं जाण्यासाठी तुम्हा आम्हाला किमान 1,500 रुपयांचा टोल मोजावा लागतो, त्याच महामार्गाची ही काय अवस्था झाली नीट पहा. एखाद्या गावठाणातल्या खराब रस्त्यापेक्षाही या महामार्गाची अवस्था वाईट झाल्याचं भीषण वास्तव या दृश्यांमध्ये दिसतंय. समृद्धी महामार्ग जणू मृत्यूचा सापळा बनलाय का अशी चर्चा सुरू आहे. 55,000 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग तयार करण्यात आला, पण निकृष्ट रस्ते बांधणीमुळे अनेक ठिकाणी या महामार्गावर खड्डे पडलेत. उदाहरणच द्यायचं झालं तर शिर्डी एक्झिट पॉइंटच्या जवळ मुख्य समृद्धी महामार्गाच्या एका पुलावर चक्क 16 पेक्षा जास्त मोठे खड्डे पडलेत. छोट्यांची गिनतीच नाही. या ठिकाणी अशा खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि वेगानं येणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांचा अजिबात अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वाहनांचे इथे मोठे अपघातही झाले आहेत. समृद्धी महामार्गावर आहे आणि हा खड्डा बघा, हे बघा आतमध्ये काडी जाते. एवढा मोठा हा खड्डा आहे आणि हा खड्डा अंदाजे तुम्हाला जर मी सांगायचं तर याचं मोजमाप अंदाजे जर सांगायचं तर 4 फूट उभा, 2 फीट आडवा आणि खाली किमान 1.25 फूट किंवा 1 फूट असा हा सगळा खड्डा आहे. हा एक मोठा खड्डा झाला. याच्या बाजूला जर खड्डे मोजायला गेलो तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 खड्डे एका पुलावर आहे. आणि ही परिस्थिती आहे समृद्धी महामार्गाच्या बाजूला. तुम्हाला दाखवतो तिकडून तो शिर्डीचा एक्झिट पॉइंट आहे. पण जरा थांबा, ही कहाणी इथेच संपत नाही. या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचे धिंडवडे काढणारा आणखीन एक प्रकार समोर आलाय. या हायस्पीड महामार्गाला खेटून चक्क मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरण्यासाठी आणतात. अनेकदा ही जनावरं किंवा मेंढपाळांच्या सोबत असलेले अन्य पाळीव प्राणी, कुत्रे हे थेट रस्त्यावर येतात. त्यामुळे भरधाव वेगानं असलेल्या वाहनांच्या चालकांना वाहनावर नियंत्रण मिळवणं काहीसं अवघड होऊन बसतं. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची सुरक्षा यंत्रणा आणि गस्त घालणारी पथकं नेमकी कुठे झोपा काढतायत असा संतप्त सवाल निर्माण झालाय. आपण सध्या समृद्धी महामार्गावर आहे आणि हे सगळं समृद्धी महामार्गावरून जाणारी वाहनं आहे ज्याची वेग किमान 120च्या जवळपास असतं, कारण तसं वेग दिला आहे. आणि या समृद्धीच्या बाजूला आपण बघतोय अशा पद्धतीने. आपण आधी या लोकांशी चर्चा करूया. तुमचं नाव काय होतं आता? राजेंद्र रामभाऊ मुसळे. मुसळे साहेब, मला एक सांगा, हे काय करताय तुम्ही इथे? मेंढ्यावळी. मग हे मेंढ्या इथपर्यंत आणताय ते इकडेही येत असतील ना? येते ना तिकडे. येतात ना? हां. मग कसं करता त्याला? मग आपण इकडे उचकायच्या, हां. नाही तर मग एखादी गाडी आली तर उडून देतील. मग मरत पण असेल एखादी? मग मरते. आतापर्यंत मिली का एखादी? नाही, आतापर्यंत नाही जाऊन दिली. जाऊ दिली नाही. पण तिकडे जातात तर एखादा धक्का भेटत असेल? मग तसं ते बसतो. हां. गाड्याचा वेग जास्त असतो, मग लगेच बकरी मरू शकते ना? हां, मग मरते. किती आहे तुमच्याकडे शेळ्या? आपल्या काय 100 आहे काय. रोज इथंच चारता का? नाही, आम्ही 2-3 दिवसापासून आहे. पावसामुळे निवाऱ्याला बसले पुलाखाली. बरं. एनडीटीव्ही मराठीनं हा सगळा प्रकार दाखवताच यावरून राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली. या रस्त्यावर जे गड्डे पडतात आहेत, कारण की यांनी सांगितलं होतं की 100 वर्ष हा रस्त्याला काहीच गड्डा पडणार नाही, हा रस्ता एकदम जशा तसा राहील. पण आज आपण पाहिलं असेल की त्या रस्त्यावरून गेल्या वर्षी पूर आला, यावर्षी तिथं मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेत आणि भ्रष्टाचार हा त्याच्यामधून सामोर आलेला आहे. अशा पद्धतीचं चित्र आपण आज पाहतोय. आता सरकारमध्येच अंतर्गत मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळं समृद्धीच्या खड्ड्याकडे कुणाचं लक्ष आहे? ते स्वतःचेच खड्डे बुजवण्यामध्ये फार व्यस्त आहेत.
आपसातल्या मारामाऱ्या प्रचंड वाढल्या आहेत. एकूणच ही सगळी परिस्थिती पाहता हजारो रुपयांचा टोल भरून सुद्धा मृत्यूच्या छायेतून प्रवास का करायचा असा प्रश्न वाहनधारकांना पडलाय. नाशिकच्या सिन्नरपासून आपण समृद्धी महामार्गावर प्रवास सुरू केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथे उतरल्यावर तब्बल 117 किलोमीटरला 240 रुपये टोल भरावा लागतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक टोल जर कोणत्या रस्त्यावर भरावा लागत असेल तर ते समृद्धी महामार्ग आहे. मात्र एवढे टोल देऊन देखील समृद्धी महामार्गावरचा प्रवास हा जीवघेणा ठरतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण या खड्ड्यांमुळे कधी कोणत्या गाडीचा अपघात होईल याचा अंदाज नाही. एवढे पैसे दिलेल्या वाहनधारकांना आपला जीव अक्षरशः मुठीत धरून या समृद्धी महामार्गावरून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेल्या हा समृद्धी महामार्ग ज्या कंत्राटदाराच्या हातात दिला आहे त्या कंत्राटदाराला या खड्ड्यांबद्दल सरकार जाब विचारणार की नाही हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, समृद्धी महामार्ग.